नमस्कार मंडळी, यूट्यूबमध्ये स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. चला दाखवतो सारसबाग गार्डन, पुण्यामधला सारसबाग गार्डन. बघून घ्या बा असा आहे दिसायला. हे मेन एंट्री आहे इथून बघा, मेन एंट्री आहे. इकडे गणपतीचं मंदिर आहे इकडं पुढं. दाखवतो तुम्हाला. पुढं एक गणपतीचं मंदिर आहे. आतमध्ये आता गेट बंद आहे तिकडं. तिकडे असं दिसतंय बघा. गेट बंद आहेत काय जागी. गणपतीचं मंदिर आहे तिथं बघा. गणपतीचं मंदिर आहे. चला धावतो तुम्हाला. गणपतीचं मंदिर बघून घ्या. गणपतीचं मंदिर आतमध्ये सारसबागमध्ये आहे असा दिसतो. चला आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. गणपतीचं मंदिर असा दिसतो. बघून घेतलं का? हो का? गेट आहे. काय काय जागी बंद केलंय गेटनं. गेट लावलं. इकडे नदी आहे. त्याच्यामध्ये माशा वगैरे सोडलेले आहेत बघा. तिथं हे सारसबाग आहे पुण्यातला. बघून घ्या. इकडे पण आहे. इकडे पण असा एवढा मोठा गार्डन आहे. रविवारी इथं फुल गर्दी असते. लेकरं वगैरे घेऊन फॅमिलीवाले लोक येतात. फॅमिलीचे वगैरे समजा जण लेकरं वगैरे घेऊन असं येतात हो का. गेट बंद आहे आज, काय माहित. आजचं तुम्ही आहे गार्डन, इथून गेट बंद आहे. असं दाखवलं असतं मध्ये नेऊन. गेट बंद आहे इथं आता आज. माहिती नाही आहे काय कारण आहे हो का. हो का. असे मस्तपैकी झाडं वगैरे आहेत मध्ये बसायला हो का. कोणाला येऊन बसायचं असलं तर येऊन थंड बसू शकता इथं खाली. सारसबागचं गार्डन हो का. मेन एंट्री आहे ना आतमध्ये. पलीकडून पण गेट आहे, तिकडून पण एंट्री आहे. तिकडला गेट बंद आहे हो. इथं वरी असं दिसतं ना मागेला. तिथून मेन एंट्री आहे, इथून पण मेन एंट्री आहे चढायची असं हो का.
हे असं हरळी आहे. असं हरळी, असा भाग आहे हरळीने. बसल्यात असं लाईननं कट्ट्यावर. असं कपल वगैरे बसतात तिथं. असं मोठं गार्डन आहे खूप. इकडे बी गेट बंद आहे बघा, वरती गेट बंद आहे. मेन बाहेरचं दाखवतो तुम्हाला, बाहेरून एंट्री कशी आहे. मग चला, वरनं असा व्ह्यू दिसतोय बघा. हो का, वरनं बघा व्ह्यू. हो का, वरनं असा व्ह्यू दिसतोय गार्डनचा, बघून घ्या. हो का, मेन इंटरेस्ट आहे बाहेरचा. बाहेरची एंट्री आहे. इथे नारळ वगैरे भेटतो, प्रसाद. आतमध्ये गणपतीला नारळ वगैरे फोडायला इथं बाहेर भेटतो गेटच्या. भेळ पाणीपुरी बाहेर भेटतं. गाळाच्या गाड्या आहेत तिथं बाहेरच्या साईडला. आईस्क्रीम, डोसा वगैरे असं बाहेर भेटून जाईल गेटच्या बाहेर आल्यावर. असं मेन गेटच्या इकडे कॅप वगैरे आहे तिथे, कॅप्स. इथनं आल्यावर समोर अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा आहे. जाऊ का तांबा इथं अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा आहे समोर. हे अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा आहे. आणि समोरच असं PMT बस स्टॉप आहे. म्हणजे क्रियान दिसते ना, त्याच्या तिथं गेलं की PMT बस स्टॉप आहे. त्या सरळ पुढं आलं की गार्डन आहे, सारसबाग गार्डन. त्या समोरच आहे, बघून घ्या. हा मेन रस्ता आहे इकडला. असा आहे. पुढं पण खायचं आहे गेट. तिथं पण चायनीज वगैरे, ज्यूस वगैरे असं भेटतात खायला समोर. मेन एंट्री आहे सारसबागचं. इथून मी दिसतो सारसबाग रस्त्यावर असा. बघून घ्या. आतमधला हो का असं दिसतो सारसबाग का. हे मेन रस्त्यावर मी दिसतो खालचा भाग असा. हो, सारसबाग. इथं वगैरे बसलेले असतात समजायचं ना. आता बंद आहे म्हणून दिसत नाही ना. चला तुम्हाला खायचं दाखवतो. इथं खायला भेटते गेटच्या साईडलाच आहे बघा. कॅन्टीन आहे खायच्या. कॅन्टीन आहे खायला असं.
खाण्याचे कॅन्टीन बघून घ्या बघा असं. इकडे पण मेन गेट आहे सारसबागला जायला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.